नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत 5 पार्ट घेतलेले आहे जीकेचे आणि आजचा 6वा पार्ट आहे. ते व्हिडिओ बघून हे व्हिडिओ बघा. क्वेश्चन नंबर 1. कोणती रेल्वे मुंबई गोवा मार्गावर धावत नाही? कोणती धावत नाही? हे महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे धावत नाही कोकणातून. कोणती गंगा नदीची उपनदी नाही? कोणती नाही? इंद्रावती नाही. इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे आणि इंद्रायती म्हणलं तर भीमा नदीची उपनदी आहे. इंद्रावती नदी ही छत्तीसगड मधून गोदावरी जाऊन मिळते गडचिरोली जिल्ह्यामध्ये. मुंबई व गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता आहे? नॅशनल हायवे 66 आहे. नॅशनल हायवे 66. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? कोणती आहे? पंचगंगा नदी आहे. पंचगंगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर. उत्तर व पूर्व दिशामध्ये कोणती दिशा आहे? कोणती आहे? ईशान्य दिशा आहे. ईशान्य. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? हे पुणे मुंबई या मार्गावर धावते. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? हे पुणे मुंबई या मार्गावर धावते. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? हे नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? हे नाशिक या ठिकाणी आहे. डॅडॅश हे गौण वनोपज नाही. कोणते नाही? टीकवूड नाही. टीकवूड. लेखा-मेंढा फॉरेस्ट रिजन ऍक्ट हे गणवेश सामुदायिक वन हक्क मिळणारे देशातील पहिले डॅडॅश तालुका आहे. कोणता आहे? हा धानोरा तालुका आहे. धानोरा तालुका. गोदावरी व इंद्रावतीचा संगम कुठे होतो? सोमनूर या ठिकाणी होतो. सोमनूर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये. वेडगाव घाट डॅडॅश या तालुक्यामध्ये जोडतो. कोणत्या जोडतो? कुरखेडा कुर्ची या वेडगाव घाट यांना जोडतो. गडचिरोली जिल्ह्यातील डॅडॅश तालुक्यामध्ये लोकसंख्याची घनता सर्वाधिक आहे. कुठे आहे? चामोशी या ठिकाणी आहे. चामोशी या ठिकाणी. गडचिरोली जिल्हा डॅडॅश हा पेपर मधील आहे. काय? आष्टी आहे. आष्टी. आदिवासी जीवामध्ये आंबील आहे डॅडॅश आहे. कोणती जात आहे? हे पेय जात आहे. पेय. गडचिरोली जिल्ह्याचे नागरिकताचे प्रमाण किती आहे? हे 11% आहे. 11%. नागरीकरणाचे प्रमाण 11% आहे. धोलकाल गणेशाची पर्वतामध्ये मूर्तीचा राजा कोणता आहे? हा छत्तीसगड आहे. छत्तीसगड. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर बांधला आहे? हे इंद्रावती नदीवर. गडचिरोली जिल्ह्यात डॅडॅशच्या पंचायत समित्या आहेत. किती आहेत? एकूण 12 समित्या आहेत. 12 समित्या आहेत. पंचायत समित्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? हे 982 आहे. 982. आणि महाराष्ट्राचे किती आहे? 300 किती आहे मित्रांनो सांगा? 929 आहे. 929. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? हे पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. डॅडॅश ही अनुसूचित जमाती गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही. कोणती आढळत नाही? हे भिल्ल आढळत नाही. भिल्ल कुठे आहे? हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पेरसापेन हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आहे. कुठे असते? हे दैवत या ठिकाणी असते. दैवत. लोहारीकडून अहेरीकडे येताना कोणत्या नदीच्या क्रमाने पार करावे लागतो? कोणता? पामुलो, गौतम आणि इंद्रावती नदी या 2 नदीला पार करावं लागतो. तुलतुली धरण डॅडॅश नदीवर उभारण्यात आले. कोणत्या? खोब्रागडी नदीवर तुलतुली नदी हे धरण हे बांधण्यात आलेले आहे. तुद्राखंडी हे पहाडी कोणत्या तालुक्यात आहे? एटापल्ली तालुक्यात आहे. एटापल्ली तालुक्यात. जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्वारी ऑफ आलापल्ली तलावासोबत पसरलेले आहे. कोणते पसरलेले आहे? मेंढापल्ली या ठिकाणी पसरले आहे. मेंढापल्ली या ठिकाणी पसरलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल डॅडॅश या संस्थेद्वारे व्यसन मुक्तीचे संकल्प केंद्र उपक्रम राबवण्यात आला आहे. कोणता? सर्च. ऑपरेशन सर्च. बिजापूर व गडचिरोली जिल्ह्यात सीमेचे डॅडॅश येते. कोणती येते? इंद्रावती नदी. मेंढागट्टा बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? हे गोदावरी नदीवर. गडचिरोली जिल्ह्यात डॅडॅश या ठिकाणी फॉसिल पार्क म्हणजे जीवाश्म उभारण्यात आले. कोणत्या इथं? वडदम या ठिकाणी. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
एकूण 6 जिल्हे आहेत, एकूण 6 जिल्हे. जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे यवतमाळमध्ये आहे, यवतमाळ. कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्यास लागून नाही? हे अकोला जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून नाही. नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. नगरधन किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे? रामटेक नागपूर या ठिकाणी आहे. कोरणी घाट हा गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हा गोंदिया जिल्ह्यामध्येच आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये, गोंदिया तालुक्यामध्ये. देवरी तालुक्यात गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे? ढास धबधबा आहे, ढास धबधबा. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे देण्यात आले आहे. कुऱ्हाड येथे कोणत्या नदीचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. कराड येथे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? हे अमरावती शहरामध्ये आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? हे अमरावती विद्यापीठमध्ये आहे. एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये. एक लहरी कुठे आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद जिल्ह्यात कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? नळदुर्ग नाही, नळदुर्ग. कल्याण सोना ही कशा संबंधित आहे? हे गहूशी संबंधित आहे, गहूशी संबंधित आहे. देशातील कोणत्या नदीचा प्रवाह मार्ग जबलपूर जवळील भेडघाट येथे आहे? कोणती आहे? नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी. धुवादा नर्मदा कोणत्या नदीवर आहे? हे नर्मदा नदीवर आहे. तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव करण्यात आलेले आहे? हे व्याघ्र प्रकल्प आहे, व्याघ्र प्रकल्प. मेळघाट अभयारण्य कुठे आहे? हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. माणिकगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे जिवती या तालुक्यामध्ये आहे, जिवती या तालुक्यात. संजय गांधी नॅशनल पार्क हे कुठे आहे? हे मुंबईला आहे, मुंबई. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? हे भीमा नदीवर बांधण्यात आले, भीमा नदीवर. उजनी धरण कुठे आहे? सोलापूरला आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो, महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील जमिनीतील सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? हे दक्षिण दिशेला आहे, दक्षिण दिशेला. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी म्हणलं तर वर्धा आणि वैनगंगा दक्षिणेतील वाहणारी नदी आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅडॅस मृदा विकसित झाली आहे. कोणती? काळी मृदा विकसित झाली आहे, काळी मृदा. त्याला रेगूर मृदा सुद्धा म्हणतात. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? अण्णाईमुलाई म्हणतात, अण्णामुलाई म्हणतात, अण्णामुलाई. पश्चिम घाटात डॅडॅसची सर्वाधिक शिखर उंचीची आहे. कोणती आहे? अण्णाईमुडी आहे, अण्णाईमुडी. हे कुठे आहे? तामिळनाडूमध्ये आहे. कोणत्या गायीची जात नाही? कोणती नाही? मुर्या नाही, मुर्या. हे कोणती जात आहे? हे म्हशीची जात आहे. संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे? गंगाखेड या ठिकाणी आहे, गंगाखेड या ठिकाणी. जालना जिल्ह्यातील सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून बनले आहे? जायकवाडी धरणापासून बनले आहे, जायकवाडी धरण. जायकवाडी धरण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? हे मुळा नाही, मुळा. मुळा कोणत्या नदीची उपनदी आहे? हे भीमा नदीची उपनदी आहे. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. असे आपण दररोज व्हिडिओ टाकत आहोत, हे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. सुप्रसिद्ध अडियाळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेली आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अडियाळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आली? भंडारा जिल्ह्यामध्ये. शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? कोयना प्रकल्प. कोयना प्रकल्प. कोयना प्रकल्प कुठे आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? हा सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग जिल्हा. सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली? कशामुळे झाली? प्रस्तरभंगामुळे झाली, प्रस्तरभंग यांच्यामुळे झाली. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल खडकापासून बनले आहे, बेसाल खडकापासून. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? हे तापी नदी आहे, तापी. तापी नदीची लांबी किती आहे? एकूण 208 किलोमीटर आहे, 208 किलोमीटर महाराष्ट्रातून. सातपुडा पर्वतामुळे डॅडॅस व डॅडॅस नदीची खोरी वेगळी करण्यात आली आहे. कोणती?
नर्मदा आणि तापी नदीची सातपुडा पर्वतामुळे वेगळी झालेली आहे. कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? हे महाबळेश्वर या ठिकाणी होतो. नरनाळा किल्ला हा डॅडॅस कुठे आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे. संत चोखोमेळा समाधी डॅडॅस येथे आहे. कोणती आहे? मंगळवेढा या ठिकाणी आहे. मंगळवेढा संत चोखोमेळा समाधी यांची आहे. प्राणहिता म्हणून डॅडॅस व यांच्या एकत्रित प्रवास ओळखले जाते. कोणत्या? वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा. प्राणहिताची लांबी किती आहे? एकूण 120 किलोमीटर आहे. 120 किलोमीटर. हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीत जाऊन मिळते. डॉक्टर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅडॅस या ठिकाणी आहे. कुठे आहे? लोणेर या ठिकाणी आहे. लोणेर या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅडॅस या ठिकाणी आहे. कुठे आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये. अकोला जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? एकूण 5 आहेत. 5. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे? कृष्ण पहिला बांधला आहे. कृष्ण पहिला. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशा चित्र दर्शविले आहे? जातक कथा. जातक कथा. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? हे गोदावरी नदीवर बांधलेले आहे. गोदावरी नदीवर. महाराष्ट्रातील मोनोरोल कोणत्या शहरामध्ये आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. पुणे सातारा महामार्गावर डॅडॅस हा घाट आहे. कोणता आहे? खंबाटकी घाट आहे. खंबाटकी घाट. पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाट आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल आहे. हरियाल म्हणजे हिरवे कबूतर. शिखर शिंगणापूर येथे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याला आहे? हे मध्य प्रदेशला आहे. मध्येश. एकूण किती जिल्हे लागून आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. 8 जिल्हे. कोणते कोणते? नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया हे 8 जिल्हे आहेत. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? हे कोकण विभागात पडतो. कोकण विभागात. दुर्मिळ पक्षी कुठे आढळतात? हे माळढोक या ठिकाणी. माळढोक. माळढोक कुठे आहे मित्रांनो? हे कमेंट मध्ये सांगा. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठेपर्यंत धावते? कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी जाते. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? रोहित पक्षी आढळतात. रोहित पक्षी. सह्याद्री पर्वत डॅडॅस हा प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. कोणता? अविशिष्ट पर्वत. अविशिष्ट पर्वत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी. मियाना औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी. नागपूर या ठिकाणी. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोणती आहे? हे नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे? हे खडकी आहे. खडकी. चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? हे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र. दक्षिणेस कोणता आहे? सांगा मित्रांनो. दक्षिणेस सांगा कमेंट मध्ये. कळसुबाई हे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर. कळसुबाईची लांबी तुम्हाला माहित असेल. महाराष्ट्राचे राज्य प्राणी कोणता आहे? शेकरूखार आहे. शेकरूखार. गेटवे ऑफ इंडिया ही वस्तू कुठे आहे? हे मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी. डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोणते आहे? हे कोराडी आहे. कोराडी. पावनखिंडी हे कोठे आहे? पावनखिंडी विशालगड या ठिकाणी आहे. विशालगड. सांगली शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? हे कृष्णा नदीवर बसलेले आहे. कृष्णा नदीवर. महाराष्ट्र राज्यातील पहिला स्मार्ट विलेज कोणता आहे? हे हरिसाल आहे. हरिसाल. पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते आहे? हे तर्याळ आहे. तर्याळ. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता आहे? अडाण आहे. अडाण. चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये. कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? हा दगडी कोळसा ऊर्जेचा स्रोत नाही.
कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? कोणते? हसन कर्नाटक या ठिकाणी, हसन कर्नाटक. महाराष्ट्राचा वायव्य सीमेस कोणत्या नदी आहे? हे नर्मदा नदी आहे, नर्मदा नदी. लोणार अभयारण्य महाराष्ट्रातील येवला जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे, बुलढाणा जिल्ह्यात. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? वि.वा. शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर. वेरूळ येथील कैलास मंदिर डॅडॅस राष्ट्रकृत बांधलेले आहे. कोणते? कृष्णदेवराय प्रथम. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. डॅडॅस हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर आहे. कोणते आहे? धूपगड आहे, धूपगड. धूपगडची लांबी किती आहे? 1350 मीटर आहे, 1350 मीटर. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? हे रेगूर मृदा आहे, रेगूर मृदा. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नागपूरमध्ये आहे, नागपूरमध्ये. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे वर्धा जिल्ह्यात आहे, वर्धा. सोत्स्किया ही घळी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे? हे महानदीच्या नदीच्या पात्रात निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली आहे? 1972 ला, 1972. इथेच आपला व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचा पाठ आपण लगेच घेऊया उद्या.